मित्रांनो, प्रेमात आंधळा होऊन माणूस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो असं आपण अनेकदा ऐकतो. पण ज्याच्यावर जीवापाड विश्वास ठेवला त्यानेच जर आयुष्यातील सर्वात मोठा धोका दिला तर? गुजरात राज्यातील अहमदाबादमधून समोर आलेल्या एका घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय. एका नामांकित ज्वेलरी शॉपमध्ये काम करणारी हर्षदा शेट्टी नावाची महिला एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते. त्याच्यासोबत नवीन संसार थाटण्यासाठी ती तब्बल 1,66,00,000 रुपयांचे दागिने चोरून घेऊन पळून जाते. दोघेही पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या राज्यात फिरतात. पण एक दिवस जेव्हा हर्षदा हॉटेलच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला जाते आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा तिच्याच पायाखालची जमीन सरकते. तिचा तो जीवाभावाचा प्रेमी जवळपास 1.5 कोटीचे दागिने घेऊन फरार झालेला असतो. जेव्हा तो फरार होतो तेव्हा हर्षदाच्या पर्समध्ये काही दागिने असतात. तेवढे फक्त दागिने तिच्याकडे शिल्लक असतात. तेवढे दागिने घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जेव्हा हर्षदा जाते तेव्हा गेल्या अनेक दिवसापासून गुंगारा देणाऱ्या हर्षदा विषयी पोलिसांच्या कानावर खबर पडते. आणि जेव्हा हर्षदाला ताब्यात घेतलं जातं तेव्हा नवीनच प्रकार समोर येतो. नेमका काय आहे या लव्ह क्राईम आणि चिटिंगची संपूर्ण कहाणी, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर शेवटपर्यंत कहाणी ऐकली तर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्यासाठी हे सर्व केलं होतं त्यानेच कशा पद्धतीने घटस्फोटित प्रेमिकाला अद्दल घडवली हेच आपल्याला लक्षात येईल. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील निकोल नावाचा परिसर आहे. या परिसरात हर्षदा शेट्टी वय वर्ष 32 वर्ष गेल्या अनेक वर्षापासून राहते. हर्षदा शेट्टीचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं. पतीबरोबर संसार केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हर्षदाने पतीबरोबर सोडचिठ्ठी घेतली आणि त्याला डिवोर्स देऊन टाकला. डिवोर्स दिल्यानंतर ती निकोल या परिसरात राहत होती. त्या ठिकाणी राहत असताना कामाचा शोध ती त्या ठिकाणी घेत होती. अनेक दुकानावर जात होती. त्यावेळी त्या ठिकाणी मुलाखती देखील देत होती. त्यावेळी निकोल येथील दर्शन भाई यांचं सोन्याचं शोरूम आहे. या ठिकाणी तिने मुलाखत दिली. त्यावेळी हर्षदाला या ठिकाणी काम मिळालं. आता काम त्या ठिकाणी मिळाल्यानंतर हातात पैसा येऊ लागला होता. मात्र जेव्हा ती घरी जाऊ लागली त्यावेळी तिच्या मनात एकटेपणा वाटू लागला. सुट्टीला आईवडील नातेवाईक असताना देखील हर्षदाला एकटेपणा वाटत होता. सोन्याच्या शोरूममध्ये काम करत असताना हर्षदाला 11 महिन्यांचा कालावधी झाला होता. काम तर चांगल्या प्रकारे मिळाले होते, मात्र तिच्या एकटेपणाला काहीतरी उपाय शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. त्यावेळी अहमदाबाद येथेच राहणारा अमित नावाचा एक व्यक्ती तिच्या संपर्कात आला. अमित हा येताना जाताना हर्षदाला पाहू लागला होता. हर्षदाने अमित हा तिच्याकडे येताना जाताना पाहत असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. सुरुवातीला हर्षदाने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर अमित हा हर्षदाच्या दुकानापर्यंत तिचा पाठलाग करू लागला. हर्षदा ही घटस्फोटिता होती, त्यामुळे भविष्यात लग्न करायचं नाही असा निश्चय तिने केलेला होता. मात्र जेव्हा अमित हा तिचा पाठलाग करत असल्याचं तिच्या लक्षात येऊ लागलं तेव्हा हर्षदाच्या मनात त्याच्याविषयी आदर वाटू लागला. वयाचा विचार करता हर्षदाने 30 पार केलेले होते. या वयातही तरुण आपल्याकडे आकर्षित होत असल्यानं तिला आनंद वाटू लागला होता. त्यावेळी हर्षदाने एक दिवस आम्ही त्याला रस्त्यावरच अडविलं. पाठीमागे येत जाऊ नको, माझे लग्न झालेले आहे असं म्हणून हर्षदा कामावर निघून गेली. त्यानंतर 2-3 दिवस अमित याने त्याचा पाठलाग बंद केला. त्यानंतर मग हर्षदा हिला अमित याची आठवण येऊ लागली. तिच्या मनात वारंवार अमित त्याच्याविषयी विचार येऊ लागले, पण तो आता काही तिला दिसत नव्हता. आता तिच्या रस्त्यावर येताना जाताना देखील तो दिसत नव्हता. त्यावेळी हर्षदाचं मानसिक संतुलन ढासळायला सुरुवात झाली. एक व्यक्ती आपल्यावर किती प्रेम करत होता, आपण त्याला प्रतिसाद दिला नाही या विचाराने हर्षदा परेशान झाली. त्यानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी उपचार करून तिला घरी पाठवलं आणि एक दिवस पुन्हा तोच अमित हर्षदाच्या संपर्कात आला. हर्षदाने अमित याला पाहिलं तेव्हा हर्षदा हीच अमित याच्याजवळ गेली. अमित याच्याविषयी सर्व माहिती हर्षदाने जाणून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा अमित याचंही लग्न झालेलं होतं. त्याला 2 मुले होती. मात्र अमित तिच्या मनात बसलेला होता. त्यामुळे अमित त्याच्या इशाऱ्याला ती होकार देऊ लागली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. जो एकांत हर्षदाला वाटत होता तो एकांत अमित भरून काढू लागला होता. हर्षदा घटस्फोटिता होती तर अमित हा 2 लेकरांचा बाप होता. तरी देखील हर्षदा अमित त्याच्यावर प्रेम करू लागली होती. अमित त्याने हर्षदाची संपूर्ण माहिती काढलेली होती. ती कोणत्या सोन्याच्या शोरूममध्ये काम करते याचीही संपूर्ण माहिती त्याच्याकडे होती. त्यामुळे तो हर्षदावर खूप प्रेम करू लागला. घरातील पत्नीपेक्षा हर्षदाच्या प्रत्येक अडचणीला तो धावून जाऊ लागला. त्यावेळी हर्षदाला अमित हा पुढच्या आयुष्याचा हक्काचा जोडीदार म्हणून त्याला ती गृहीत धरू लागली. पतीबरोबर संबंध असतात त्या प्रकारे हर्षदा आणि अमित याचे संबंध सुरू झाले होते. हर्षदाच्या आयुष्यात अमित खोलवर गेला होता. अमित हा 2 लेकरांचा बाप असला तरी तो हर्षदाचा पुरेपूर वापर करून घेऊ लागला होता. एक दिवस हर्षदाने अमित याला मला तुझ्याबरोबर कायमचं राहण्याची इच्छा व्यक्त केली.
तेव्हा आम्ही त्याने त्याचा संसार असल्याचं सांगितलं. जर तुला माझ्याबरोबर राहायचं असेल तर आपण राहू, पण त्यासाठी आपल्याला हे शहर सोडावं लागेल. शहर सोडून दुसऱ्या शहरात आपल्याला संसार थाटावा लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागेल. असं जेव्हा आम्ही त्याने हर्षदाला सांगितलं तेव्हा हर्षदा मी पैसा जमा करते असा शब्द आम्ही त्याला दिला. आणि तिथून पुढे सुरू झाला हर्षदाचा भयंकर कारनामा. गेल्या 11 महिन्यापासून हर्षदा ही सोन्याच्या शोरूममध्ये काम करत होती. 11 मे 2026 रोजीची ती तारीख होती. दुपारी 1:30 वाजण्याची वेळ झालेली होती. शोरूमचे मालक दर्शनबाई हे जेवण करण्यासाठी निघून गेले होते. त्यावेळी हर्षदाने शोरूममधील एक दागिना आपल्या कपड्यात लपवायला सुरुवात केली. जवळपास 1,66,00,000 रुपयांचे दागिने तिने तिच्या अंतर्वस्त्रात लपविले आणि त्यानंतर दुकानातील मॅनेजरला सांगितलं की मला अर्जंट घरून फोन आलाय, मला घरी जायचं आहे. त्यानंतर ती शोरूमच्या बाहेर पडली. अमित बरोबर पळून जाण्याची तयारी तर त्यांनी अगोदरच केलेली होती. अमित तिची वाटच पाहत बसलेला होता. हर्षदा येताच दोघांनी अहमदाबाद शहर सोडण्याचा निर्णय घेतला. शोरूमचे मालक जेव्हा दुकानात परत आले तेव्हा त्यांना दुकानातून काही दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. तेव्हा त्यांनी हर्षदाविषयी विचारलं तेव्हा ती अर्जंट घरी गेल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा मालकाला काहीतरी शंका आली आणि त्यांनी CCTV फुटेज चेक केले. तेव्हा हर्षदाने तिच्या कपड्यात दागिने लपविल्याचे लक्षात आले. त्यानुसार शोरूमच्या मालकाने निकोल पोलीस ठाण्यात गाठलं आणि त्या ठिकाणी हर्षदा विरुद्ध तक्रार दिली. जवळपास 1.5 करोड रुपयांचे दागिने असल्यामुळे पोलिसांची क्राईम ब्रँच हर्षदाचा शोध घेऊ लागली. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. मात्र हर्षदा कुठेच आढळून आली नाही अथवा तिचं लोकेशन देखील कुठे आढळून आलं नाही. 3 दिवसानंतर जेव्हा हर्षदाच्या मोबाईलचं लोकेशन उत्तर भारतात आढळून आलं तेव्हा पोलिसांची टीम त्यांच्या मागावर लागली. प्रत्येक दिवस हर्षदा आणि अमित हे हॉटेल चेंज करत होते. त्यावेळी त्यांचं लोकेशन सतत बदलत होतं. त्यामुळे पोलिसांना त्यांचा सुगावा लागत नव्हता आणि त्यांना सापडणं देखील मुश्किल झालेलं होतं. हर्षदा आणि अमित हे दोघेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आनंद घेत होते. पुढच्या आयुष्याची प्लॅनिंग करत होते. मात्र शेवटी नियती तुम्हाला शिक्षा देते. त्याप्रमाणे हर्षदा बरोबर दिवसात अमित याने संबंध प्रस्थापित केले आणि अमित हा त्या ठिकाणी झोपी गेला. तेव्हा हर्षदा ही आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. हर्षदा आंघोळ करत असताना अमित उठला आणि हर्षदाने जेवढं काही सोन्याचे दागिने बरोबर आणलेले होते ते सर्व घेऊन अमित याने ते हॉटेल सोडून पळ काढला. आंघोळ केल्यानंतर हर्षदा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा अमित हा हॉटेलच्या त्या रूममध्ये त्याला दिसून आला नाही. त्यावेळी हर्षदा हैराण झाली. तिने सोन्याचे दागिने चेक केले तेव्हा सर्व दागिने घेऊन अमित हा फरार झाला होता. त्यावेळी हर्षदाने अमितला फोन केला पण त्याने हर्षदाचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. तेव्हा हर्षदाच्या लक्षात आलं की अमित याने तिला धोका दिलाय. ज्याबरोबर संसार थाटायचा होता त्याच्यासाठी पैशांची व्यवस्था हर्षदाने केली होती. मात्र ती यामध्ये पूर्णपणे अडकली होती. पोलिसात जावे तर पोलीस तिच्याच मागावर होते. अमित पळून गेल्यामुळं हर्षदाच्या पायाखालची जमीन सरकली होती. दुसरा पर्याय काहीच नव्हता. पोलीस तिच्या पाठीमागे होते. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण काही दागिने हे पर्समध्ये ठेवलेले आहेत. हर्षदाने पर्स चेक केली तेव्हा पर्समध्ये जवळपास 18 लाख रुपयाचे दागिने असल्याचे तिला दिसलं. त्यावेळी तिच्या जीवात जीव आला. यावर आपले आयुष्य चालू शकते असे तिला वाटत होतं. पण एवढे दागिने विकायचे कुठे असा प्रश्न तिला पडलेला होता. त्यावेळी तिने ते हॉटेल सोडलं आणि गुजरात राज्यातील मानेक चौक हे गुजरातमधील अहमदाबाद शहराच्या जुन्या भागातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चौक आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य असे आहेत की हे ठिकाण दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहारात आपले रूप बदलण्यासाठी ओळखले जाते. सकाळी वेगळे तर दुपारच्या वेळी हा चौक भारतातील प्रमुख सराफा बाजारापैकी एक बनतो. येथे सोन्या चांदीचे दागिने आणि पारंपरिक गुजराती दागिन्यांची करोडोंची उलाढाल होते. हा दिल्लीच्या चांदणी चौकानंतरचा दुसरा महत्त्वाचा मोठा दागिना बाजार मानला जातो. या सर्वांची माहिती हर्षदाला होती. त्यामुळे ती या परिसरात पोहोचली. त्या ठिकाणी एका सराफाकडे ती व्यवहार करत असताना पोलिसांना तिच्याविषयी माहिती कळाली. तेव्हा पोलीस तात्काळ त्या सराफाकडे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी हर्षदाला ताब्यात घेतलं. हर्षदाला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडून जवळपास 18 लाख रुपयाचे दागिने हस्तगत केले. मात्र जेव्हा 1.5 कोटीच्या दागिन्याविषयी तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने तिचा प्रियकर अमित हा सर्व दागिने घेऊन हॉटेलमधून फरार झाल्याचं तिने सांगितलं. आता पोलिसांनी हर्षदाला ताब्यात घेऊन नाहोली पोलिसांच्या स्वाधीन केलं. आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेले असून सर्व करण्यासाठी हर्षदाचा प्रियकर अमित याने जर हे सगळं सांगितलं नसेल आणि आता दोघांच्या प्लॅनिंगनुसार हे सर्व घडलं नसेल, जोपर्यंत अमित हा सापडत नाही तोपर्यंत 1.5 कोटीच्या दागिन्याचा आणि संपूर्ण कहाणीचा मुख्य हेतू लक्षात येणार नाही. सध्या पोलिसांची टीम त्या अमित याचा शोध घेत आहेत. अमित याच्या घरी देखील पोलीस जाऊन आलेत. मात्र त्याचा शोध काही लागला नाही. ज्या पद्धतीनं हर्षदाने अमित त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानेच अशा प्रकारे अर्ध्यावर डाव मोडला. त्यामुळे हर्षदा
ज्या पद्धतीनं सर्व कट कारस्थान केलं होतं तिच्यात हे सर्व अंगलट आल्याचं समोर आलं. मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, एखाद्या व्यक्तीसाठी आपण किती इमोशनल व्हायचं ते ठरविलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात झालेली एक चूक तुम्हाला कोणत्या दिशेला घेऊन जाते हे यावरून लक्षात येतं. चुकीच्या माणसावर ठेवलेला आंधळा विश्वास आणि पैशाची हाव माणसाला कुठल्या थराला घेऊन जातं याचं हे जिवंत उदाहरण आहे. हर्षिदाला तर शिक्षा मिळाली, पण त्या फरार अमितला काय शिक्षा झाली पाहिजे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.